आपण प्रार्थनेमध्ये परमेश्वर बाबा सुंदर सभापतीच्या आभारामध्ये मान परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनात चालणार प्रत्येकाला सहाय्य केलं सर्व भावाच्या प्रदाची क्षमा करतो प्रार्थना करतो येशूच्या नावाने करतो हालेलुया हालेलुया हालेलुया। परमेश्वर प्रत्येक माणसाला आतून बाहेरून ओळखतो, कारण प्रेषितांच्या हृदयामध्ये पहिला अध्याय वचन 24 वचनामध्ये पहिला अध्याय वचन 24 वचनामध्ये परमेश्वर सर्वांचं हृदय जाणतो। तुम्ही चेहरे माणसाचे बघता बरोबर नाही का? माणूस चेहरा बघतो पण परमेश्वर हृदय बघतो। जरा त्यांनी अशी प्रार्थना केली बघा सर्वांची हृदय झाली। तुमच्या सगळ्या लोकांची हृदय त्यांनी जाणली। तुम्ही जाणतील का? जाणतील? तुमच्यामध्ये आहे एकमेकांची हृदय केवढी मैत्री असते, जीवाची लागते, हो माझी जीव लावून मैत्री। नंतर थोडे दिवसानंतर जीव काय आणि जीवाची दुश्मनी काय ते दिसते बरोबर की नाही? पण ते कोणाच नाही, कारण तिकडे आतून प्रेम नाहीये, बाहेरचं प्रेम आहे। आणि बाहेरचं प्रेम असल्यानंतर त्याच्यामध्ये मोह उत्पन्न होतात, समजलं ना? आणि या मोहामुळे तिथे नफरत, निंदा आणि द्वेष आणि हेवा तयार होतात। आज तुम्ही एवढे लोक येतात, तुमच्यामध्ये एकाने सुद्धा देवाचं दर्शन पाहिले का? पाहिले? देवाबरोबर हे जगाचे सगळे जे मोह आहेत त्या मोहामुळे आपलं सगळं प्रेम हरवलंय। तो हृदयाचा परमेश्वर आहे। मध्ये 5:8 जे अंतःकरणाची शुद्ध ते धान्य ते देवाला प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला कशा पद्धतीने देव आणि देवाची उपस्थितीचा मार्ग दाखवू शकते आणि तो कसा देव बनू शकते या पवित्र शास्त्रामध्ये तयार केलेला आहे। तुम्ही सगळे देव आहे पण तुमचा आत्मा देवाजवळ नाही, कारण उपदेश 27 मध्ये दिलेला आहे प्रत्येक मनुष्य देवाचं रूप नाही। तुम्ही देवाची रूप आहेत पण तुमच्यामध्ये देवाची उपस्थिती दिसत नाही, कारण का? कारण तुम्ही देवाच्या शिक्षणावर नाही तर जगाच्या अनेक शिक्षण आहे किंवा अनेक गोष्टींचा जो मोह आहे या मोहामध्ये आपलं जीवन आकर्षित आहे। म्हणून त्याच्यामध्ये एक शिष्य दिले की तो सर्वांचा हृदय जाणणारा परमेश्वर, म्हणजे तुमच्या हृदयात तो जाणतो तुमच्यात पवित्रता आहे का, तुमच्यात पाप आहे का, का तुमच्यामध्ये देवावर प्रेम करणारी व्यक्ती आहे, तुम्ही देवाच्या खूप प्रेमात बसल्यात, वचनात, शिक्षणात, ज्ञानात, दानात वाढत जात आहे, तेव्हा तुमचं हृदय तो धार्मिक गोष्टीद्वारे समजेल की आहे। मग ते 5 वचन वाच ज्या अंतःकरणाची शुद्ध ते धन्य ते देवाला पाहतील। काय? जे अंतःकरणातले शुद्ध ते धन्य देवाला पाहतील बरोबर। म्हणून कोणी देवाला पाहिले पिंपळूला पाहतात, चॉकलेट खातात ते पण सगळं काय बोलतात ते ना। लहान असताना मुलांना चॉकलेट जास्त आवडते ना, असे होतात खाऊन खाऊन कारण ते चॉकलेटच्या नादी लगेच लागतो, चॉकलेट पाहिजे चॉकलेट पाहिजे चॉकलेट पाहिजे बरोबर की नाही? प्रभू पाहिजे प्रत्येक शिक्षणामध्ये तुम्हाला अनुभवी आणि सगळं जगामध्ये जे आहे ना ते
मानवामध्ये नफरत आणि देवामध्ये प्रेम. योहान 3:16 आणि 17 वचनामध्ये दिलेले आहे. योहान 15:12 आणि योहान 13:34 आपल्या प्रत्येकाला परमेश्वर कसा ओळखतो? तुमच्यात प्रीती आहे का? पण देवाच्या मार्गाच्या शिक्षणाच्या नियमाची प्रीती आहे का? आहे नाही. तर काही शिक्षण असं आहे ना, ते तुम्हाला अनुभवी काढायचं. ज्या वेळेला योहान 15:16 ना प्रभू येशू काय सांगतो माहिती आहे का? तुम्ही मला निवडलं नाही, मी तुम्हाला निवडले व नेमले की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमची फळं टिकतील. आता तुम्ही समजा एक सफरचंदची वाढी केली, बरोबर? आणि ही सफरचंदची वाढी केल्यानंतर ती वाढीची फळं असतात ती कशी तरी व्यवस्थित ठेवतील का ती अशी फेकून देतील इकडे तिकडे? व्यवस्थितपणा उचलून ठेवतील, सारखी सांभाळून ठेवतील, कारण ही टिकली तर विकल्यावर पैसे येतील, बरोबर की नाही? परिस्थिती अशी आहे की शिक्षण घेणं गरजेचं आहे. मग तसंच आपलं भविष्य आहे, आपलं जीवन आहे, कसं उचलून ठेवलं पाहिजे? कोणी माझी निंदा नाही केली पाहिजे, कोणी माझी नफरत नाही केली, माझं कोणा द्वेष नाही केला, कोणी हेवा नाही केला. हा, पण तुम्ही जेव्हा प्रभूमध्ये येतील तेव्हा तुम्ही चांगले जीवन जगतील, चांगलं भविष्यात प्रवास करतील आणि सच्चाईने प्रामाणिकपणे चालायला सुरुवात करतील, तेव्हा आणखी दुसरे लोक आहेत तुमची निंदा नफरत द्वेष करणार, तेव्हा ते कंट्रोलात राहायचं. समजलं का? तेव्हा तुमची निंदा नफरत द्वेष सेवा होईल, तेव्हा तुम्ही शांत राहायचं. कारण तुम्हाला माहिती आहे की मी आता चांगला वागलाय तर मला त्यांच्यासारखं वागायचं नाही. तसे एक वचन तसं दिलेलं आहे. आपल्याशी हर एक व्यक्ती बरोबर संवाद ठेवताना त्यांच्या वागणूक, त्यांचं बोलणं, त्यांचं कार्य कसं आहे ते बोलणं, त्याच्यावरून चालणं. मला देवाने बघितलेलं आहे, मग देवाने मला बघितल्यानंतर मला देवाला बघायचं आहे. आता कसं बघायचं ते मला मी तुम्हाला सांगतो की सूत्र 139 वचन 2. माझे बसणे आणि उठणे तू जाणतो. आता तुम्ही विचार करा, तुम्हाला बसायला जागा कोणी दिली? परमेश्वराने. आता तुम्हाला कधी उठायचं आहे, कसं बसायचं आहे ना, ते कोण जाणते? कोण? परमेश्वर. तुझे बसणे, तुझे उठणे आणि तुझे डुलक्याने द्यायला सांगितले. निजणे म्हणजे आता तू कधी झोपणार आहे ते, म्हणून सूत्र 4:4 मध्ये गेले. झोपताना तुला पहिला पश्चाताप करायचा आहे, पाप कबूल करायचा आहे. चालेल, शब्दात बोलण्यात विचारा शरीराच्या अवयवामध्ये जे काय पाप झाले सोडून माणसाला परमेश्वराच्या वचनाच्या आणि शिक्षणाचा अनुभव जेव्हा येतो तेव्हा त्याला कळते की परमेश्वर माझं सगळे प्रश्न उठले निचणे जाणते, मला काही बोलायची गरज नाही. माझ्या तोंडात ते शब्द सुद्धा त्याला माहिती आहे. जर पुढचं वचन घ्या, लांबून मला ओळखतो. आता तुम्ही तिकडे शेवटला बसले तरी तो ओळखतो. तुझं बोलणं आहे, प्रार्थनेत लक्ष आहे, नाही लक्ष आहे, बरोबर आहे, गडबड आहे, काय त्याला झोपते बसते उठते सगळं तो दुरून. काय कुठून? त्या लांबून तो तुम्हाला ओळखतो. सूत्र 1:5. आपला आत्मा देवाच्या हातात द्यायचा. चोराने दिला आपला आत्मा देवाच्या हातात, तेव्हा चोराने दिल्यानंतर तो दिला. परमेश्वरने आपला आत्मा परमेश्वराच्या हातात दिला, तो देवाकडेच गेला. तुमचा आत्मा शरीर देवाकडे ठेवायचा आहे. आता तुम्ही देवाकडे चाललेले आहे, मग तुम्हाला देवाची कृपा भेटली पाहिजे ना.
जर तुमच्यामध्ये देवाचा आत्मा आहे ना, कार्य करते, तो देव तुमच्यामध्ये एक सामर्थ्यिक रूपाने, आत्मिक रूपाने आणि सामर्थ्याच्या द्वारे, ज्ञानाच्या रूपाने तुम्हाला पूर्ण तो ओळखतो. आपल्याला आत्मा कसा दिलेला आहे तो बघा. लूक 3:22-23 हा आत्मा आहे. मध्ये 10:20 आत्मा आहे. पुढे मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे पवित्र आत्मा देवाप्रमाणे काय सांगते? पवित्र आत्मा ह्याच्या रूपाने त्याच्यावर उतरला. कोणावर? जो माणूस मन स्वच्छ करतो, ज्याचं मन साफ आहे, शरीर साफ आहे, त्यावर तो आत्मा सोडतो. आकाशातून अशी वाणी झाली. कुठून वाणी आली? आकाश कुठे माहिती? कुठे आकाश? त्या पत्र्यावरती, मग ढगावरती, आकाशातून वाणी आली म्हणजे स्वर्गातून. कुठून? आणि काय सांगितलं? तू माझा प्रिय पुत्र आहे, तुझ्याविषयी माझा जीव संतुष्ट. जीव, आपले जीव संतुष्ट आहेत का? सगळ्याचे चेहरे बघितले अशा काय माणसाचे चेहरे. जेवले तुम्ही? काय खाल्लं? ते बिचारे बोंबी टेबी असतात, हे बोंबला कसे ना. अरे खाणं जर वाटलं पाहिजे, फिटवतो मी काय. मला वाटतं चिचोली करून ना काय करून द्यायला पाहिजे होते, जरा जास्त जेवण. गोष्टी बघतात अरे मस्त सुस्त देवाने चांगलं जेवण दिलं, खाणं दिलं, किती सुखी आनंदी पाहिजे परमेश्वरा, किती मान आहे तू. अरे घरातून पाणी नाही द्यायचे, चहा नाही देऊ शकत. हल्ली लोकांच्या जिभेला 22:13 वचन दिलं. आजचं जीवन कसं आहे? लोकांना काय वाटते? आता खायला प्यायला मिळते ना, ते खा प्यायला मज्जा कर. उद्याचं कोणी बघितलंय? उद्याचं दुःखच पाठीमागे. देवाचं शिक्षणच तसं आहे. रोजची भाकर दिली, जेवले, तेच खाल्ली. बरोबर सगळी रोजची भाकर आज आम्हाला दिलेली खाल्ली. पक्ष्यांच्या घरामध्ये किती किलो चालवून ठेवलेल्या जरा जाऊन बघू. फ्रीज मध्ये मासळी केवढी ठेवली जरा बघू द्या. काय बोलत? कोंबडीचं मटण, बकरीचं मटण फ्रीज मध्ये केवढं ठेवले जरा बघू द्या. चिकन चिल्ली, माणसं चिल्ली मस्त ना? नाही, चिकन चिल्लीच्या मागे काय काय जेवण आहे आजच्या काळामध्ये नाही, तरी समाधान नाही. म्हणून 22:13 उद्या मारायचंय, खा प्या. माणूस हाच विचार करतो. ही जीभ आहे ना, याकडून 3रा दे तांब्यात ठेवायला पाहिजे. तांब्यामध्ये म्हणजे कंट्रोल आहे. याची चव अशी आहे ना, जशी वाढेल तशी वाढत जाते. दिवस एक माणूस आलेला माझ्याकडे, त्याला आजची वाजता जेवण मागवलं. सांगितलं इथे जेवण आहे, त्याला जेवण ते आवडलं. सांगितलं मी बाहेरचं जेवण इथे खाऊन देतो, उद्या काय प्रॉब्लेम असला तर आम्हाला मुश्किल. त्यांना थांबवलं, हे जेवण इकडे चालायचं. जेवण दिलं मी ते खायचं.
मी 3 दिवसाचं बर्फाचं खातो, माझ्या तोंडाला काय जाऊ नये काय वाटतं? एक टाइम जेवत एक टाइम जेवत नाही. आणि 3 दिवसाचा गेला असेल तर माझा बुधवारचा दिवस 100% तो अर्धा उपवासाचा. मी इकडे आल्यावर जेवेन ते काही एखादा मोठी भूक लागली तर काय नसतं. त्यांना कंट्रोल कोणत्या गोष्टीचा त्याग करायचं, तर कंट्रोल ठेवायचं की मला ह्याचा मोह आहे तर मी आता जास्त नाही करू शकत. चवीचं कंट्रोल केलं तर माणसाची स्वभावाचं कंट्रोल होईल. चव कशी आहे माहिती, माणसाला वाढवतं, त्याला मोह पडतो. सगळे मोहचे असतात ते कंट्रोल करायचे. सगळे ना मोहाच्या बाबतीत मी बोलू शकत नाही, पण त्याने याचे मोहात पडू नये, म्हणजे पडायला दृष्टी नाही. हा तुमच्यामध्ये कंट्रोल शक्ती जर देवाने दिलेली आहे ना, तर तुम्ही कुठेच कमी पडणार नाही. तुम्हाला मागायला लागणार, मागायच्या अगोदर सगळं गेलं देव द्यायला द्यायला. टेन्शन थोड्या गोष्टीची घ्यायची, पण खरं ते दुसऱ्या प्रकारमध्ये ना मागायला 7 वचन मोह देतो. हा मग तो त्याच्यात जास्त इंटरेस्ट केला ना तर समजा. आणि मोहित माणूस कधी एका गोष्टीवर कंट्रोल होत नाही, त्याला सगळं पाहिजे. मग जिकडे बघेल ना हे गोष्टी ते पण पाहिजे, ते पाहिजे. तर लहान मुलं बघा, खाऊ द्या त्याला, बिस्किट द्या, नाही द्या, तो सगळं घेतो. हे पण पाहिजे, त्याला कोणतं तरी एक खा नाही. तुम्ही त्याला दिलं तेव्हा त्याला सवय लागली, तेव्हा तो मोहामध्ये पडतो. खाणार नाही, देणार पण नाही. जर त्याला छोट्या असतानाच त्याने शिकवण दिलं की म्हणा ही उचलून पहिला त्याचा हिस्सा कर, ते मी आई वडिलांवर असत. कधी कधी आई वडील कशी असतात म्हणजे, तुला मारला ना बाजूच्या पोराने त्याला एक टाक, ही सवय लागली. त्याला असं शिकवण दिलं. एकदा मारलं ना त्याने त्याच्याकडे जायचं नाही. तुला वाटते मला मारायचं ते मार, असं शिक्षण. बाकी बोलायला जाऊ नका, मग दुसऱ्या टाइमला त्या रस्त्यात जाऊ नका, असं पण शास्त्र शिकवलं. सगळं शिक्षण आत्म्याचं लागतं. आता आमच्या आई वडिलांनी मला शिकवलं म्हणूनच केलं, तेव्हा मी शिकलो ना. जर माझ्या आई वडिलांनी मला शिकवलं नसतं तर मी या रस्त्यात नसताच. श्रीमंत पण होते, गरीब पण होते, सगळं शिकलो. मग सगळं शिकायला पाहिजे. आणि दुसऱ्यासाठी काय करायचं, जो माणूस तुमच्या विरुद्ध आहे ना त्याच्यासाठी तुला काय करायचं, तू पहिले ते शिक्षण घे. त्याच्या विरुद्ध नफरत करायचं हे शिकू नका, त्याचा काटा करायचा द्वेष करायचं हे शिकू नका. तो कशा परिस्थितीमध्ये कमजोर आहे ते पहिलं शिक, की कशामध्ये ते. आमच्या आईचं मला जाम महत्व शिक्षण होतं वडिलांचं. हे शिक्षणामध्ये जास्त शिस्त मलाच होती, पण मी खूप चांगलं होतं. पण आई जी आहे ना, की मी तिला खायला काय दिलं असेल ना, ते 7 जणांचे तुकडे करून देते. 7 जणांचे तुकडे नाही करत, खायलाचे तुकडे, तुमचे तुकडे. ते म्हणता 7 जण एकत्र राहा, तुझ्या हातात मी अधिकार देतो असं म्हणते. तू सगळ्यांना समजून घेतो. जबाबदारी आहे, शिक्षण आहे, अनुभव आहे, जबाबदारी घेतलीच पाहिजे. कोणा पण बाबतीत कोणता मनुष्य दुःखी नाही ठेवायचा, निराशात नाही ठेवायचं. का निराशात, का दुःखी, का समस्या, का टेन्शन मध्ये? त्याला अक्कल नाही, त्याला समज नाही, त्याला समजत नाही. तुला समज आहे, तू त्याला समजावं, समजवून सांग, समजून घे. समजून घेतल्याशिवाय दुसरा कोणता मार्गदर्शन. सगळ्या गोष्टी शिकायला. प्रेम हा शब्द माणसात पाहिजे. तुम्हाला दुनियाने भडकावलं, मग तुम्ही काय करणार, भडकावतच राहायचं. कोणत्या माणसाच्या बाबतीत 2 व्यक्ती जोडीला असतात नाही असतात. मग एक चांगला सांगितलं, एक वाईट सांगितलं, मग तुला काय करायचं? तुला जर सांगितलं आता मी सांगेल ही पोरगी बरोबर नाही, मग तुम्ही त्या विश्वास ठेवणार का? तुमच्या बरोबर आहे ना ती? ती बरोबर नाही तुम्ही सांगता, ती बरोबर आहे, तुमची चूक आहे, तुम्ही तिच्या विरुद्ध बोल. कधी कोणाला वाईट नाही बोलायचं, समजून पण घ्या. ओरडा, मी असं नाही सांगत, ओरडलं पण पाहिजे, शिस्त पण दिलं पाहिजे, शिक्षण पण दिलं पाहिजे, नियम पण दिलं पाहिजे. हा, पोरांना शिक्षण पहिलं, शिकल्याशिवाय विद्या हेच करायला. EBC कडे 6 ते 4 वर्ष वचन दिले. मुलांना प्रभूच्या शिस्तीत शिक्षण रोज खायला देत जा.
खाताच राहील, त्याला काम करायला पण कमवायचा पण प्रयत्न करायला, ते पण शिकवा, ते पण शिकवा. शिक्षण सगळ्या गोष्टींचं पाहिजे. मी कुठल्याही बाबतीत बघा, मला आपल्या धर्माविषयी सांगितलं ना, धर्म बदल, मी त्या दिवस जाम धर्म काय होतं माहितीये का? मानव प्रेम हा धर्म होता इमानती 16:17. आणि बप्तिस्मा काय होता माहितीये का? त्याचा जो विश्वास, त्याचा विश्वास त्याच्यामध्ये जोडून कसा राहावा देवामध्ये, तो होता. तर त्याचा विश्वास होता पाण्यामध्ये. तो पाण्यामध्ये गेल्यानंतर बप्तिस्मा, त्याला धर्म परिवर्तन होत नाही. तर आज समाजात एक जास्त मोठा परिणाम चाललेला आहे. धार्मिक शिक्षण हे सर्व, अरे प्रेषित सर्व 1:24 मध्ये सर्वांचं हृदय ना, प्रेषितांच्या पुढे दुसऱ्या अध्यायामध्ये काय सांगितलं? ते कृत्य प्रेषितांनी केले, तेव्हा त्यांना सांगितलं प्रेषितांनी चमत्कार केलेले होते. जसं प्रभू येशूने केलं ना, तसं मग ते प्रेषितांनी केल्यानंतर प्रत्येक मानवाला सांगितलं की तुम्ही एकमेकांना मदत करा. आता सर्व धर्मामध्ये सगळे एकमेकांना मदत करतात. ते पाठ आहे, ते पाठ ठेवलेले असतात. तशा पाठप्रमाणे ती माणसं आहेत. म्हणजे ती धर्म नाही, ती सगळ्यांना कर्म दिली. माणूस तर एकच आहे, माणसाचा आत्मा एक आहे, बरोबर? त्या आत्म्याचा भाग एक आहे. कलर तुमच्या रक्ताची बदलतील, गुरु बदलतील, मला आत्माने बदल. आत्मा हा स्वभाव. कोणा मनुष्य दुःखी आहे, कोणा मनुष्य समस्येत आहे, कोणा मनुष्य टेन्शन मध्ये आहे, कोणा मनुष्य संकटात आहे, कोणा मनुष्य कर्जात आहे, त्यांना कशा पद्धतीने त्याला कंट्रोलवर कसं आणायचं ते शिक्षण. हे जग निर्माण केलं ना, या जगामध्ये सगळे प्रकारचे लोक आहेत. जगात आहे, एकटाच नाही, आपल्या भारत देशातच आहे असं नाही, अख्ख्या हे जगाच्या आणि दुनियामध्ये म्हणतात ना, जगाच्या बाहेर आम्ही गेल्यानंतर आम्हाला माहिती. पण माणसं स्वार्थ आहे की ते धर्म आहे, नफरत आहे, निंदा आहे, द्वेष. कुठल्याही ठिकाणी आपण भक्तीची प्रार्थना करतात, त्याला कन्वर्ट नाही, त्याला मनाचं कन्वर्ट होते. म्हणजे पाप काय, पुण्य काय, पवित्रता काय, चांगलं काय, वाईट काय, याचं ते कन्वर्ट झालं पाहिजे. तुमचं दुसरं कुठलं कन्वर्ट नाही बनवून घ्यायचं. समजलं ना? त्याला नव्याने जन्म बोलतात. योहान 3. इस्रायलचा गुरु पण आला येशूकडे, तो कन्वर्ट झाला नाही. तो गुरु होता, इस्रायलचा गुरु, तो कन्वर्ट नाही झाला. त्याला परमेश्वराने फक्त एकच शिकवलं, नव्याने जन्माला वाचून कोणी देवाच्या राज्यात, नवीन जन्म. आता माझा नवीन जन्म झाला, माझा कन्वर्ट नाही झाला, माझ्या विरुद्ध पण नफरत आहे. मग मी काय बोलू शकते? ते माणसाचा स्वार्थ. मला किती वेळा धमक्या द्यायच्या, मला किती वेळा जबरदस्तीचा प्रयत्न केला, मी नाही. कारण माझ्या परमेश्वरी मला जे चांगले गुण शिकवले ते मी घेतो. ते पापी लोकांना ते सांग. माझ्या पाप्यावर जर परमेश्वराने एवढं प्रेम केलं, तुमच्यावर प्रेम केलं, जगावर सगळ्यांना प्रेम केलं. पाऊस सगळ्यांना देतो, पापी लोकांना पण, नीतिमानाला पण सगळ्यांना देतो, नाही असं नाही. आजच्या वेळी म्हणून मन ओळखा. परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये मनाची तयारी करायला शिकवले. कसली? मन स्वच्छ. तुम्हाला काय वाटते, लोकांनी तुम्हाला शाप द्यावा असं वागून तुम्हाला बरं वाटेल का? लोकांनी तुमची निंदा करावी असं तुम्हाला वाटलं ते बरं वाटेल का? तुमची बदनामी करावं असं बरं वाटतंय? तुमचा द्वेष करावा असं बरं वाटतंय? तुम्हाला कोणी शिव्या मला बरं वाटतंय का? अपशब्द वापरावं हे बरं वाटतंय का? कोणाला बरं वाटतं माणसं? मग बरं जे आहे ते कारण त्याच्यातून आपल्याला खूप फायदा. मला लोक का ओळखतात? मी कोणाला नाही ओळखत, पण मला कुठेतरी ओळखतात. कारण लोकांना दिसते काय चांगलं, स्वभावाची. झाडावरून फळाची ओळख. झाड चांगलं तर फळ पण चांगलं असतं. शिकायचं. आपल्या सगळ्यांना देवाने आमंत्रण केलेलं आहे. ते आमंत्रण अशामध्ये की सगळ्यांचं चांगलं करावं आणि चांगलं. मला बालपणापासूनच तो स्वभाव होता, म्हणून तो स्वभाव माझ्यामध्ये राहिला.
कारण त्या आमच्या आई वडिलांचे ते स्वभाव होता. आमच्या वडिलांनी नारिकेला 13 एकर जमीन होती आमची. किती? 13 एकर. पण शेती लावायला माझे भाऊ गेले, पण मी नाही गेले. मी म्हणे नाही, इकडे फक्त पाणी शिकत यावं, पाणी झाडांना पाणी देण्याचं मी काम करायचं. पण तर ती तिकडची आजी होती. ती आजी काय सांगते, माझा पोरगा आहे तो दारूने पिते, तुम्ही चांगले आहे. बाबा काय सांगते, तुझ्या पोरांच्या पोरा आहेत ना, त्याचे शाप मला नको. ही जमीन घेतली तर परत त्याला देते, पैसे नको ना काय नाही. बाबांनी त्यांना 13 एकर. पण ती आजी काय सांगते, यो कोणाला तरी विकेल कारण तो दादा शेवटी विकतेस. पण बाबांनी आमच्या घेतले भात पेपर. काय माहिती का, पुण्याही महत्व आहे, पैसाही महत्व नाही. आता त्यांना तो आशीर्वाद कुठे मिळाला? जसं तुम्ही दुसऱ्यावर दया करणार ना, देव तुम्हाला देईल. धन नका जमा करा, पैसे नका, देवासाठी करा, देवासाठी करा. आपण जर देवासाठी काय केलेलं असेल ना, तर देव सुद्धा आपल्यासाठी सेवा करा. सेवेमध्ये आपण घेऊन जर देणार करून दुसऱ्या लोकांना आशीर्वाद मिळत असेल, मोठा परमेश्वराचा मोठा आशीर्वाद मिळाला तर आपण मोठं निर्मित कार्य करू शकतो. सेवेमध्ये दुसऱ्यांचं भलं तुमच्याकडून कसं होते ते रोज घरात असताना विचार करायचा. मी किती लोकांचं चांगलं केलेलं ना, चांगलं करत आहे ते पण मला शिकायचं. रात्री झोपताना मी स्वतःशी 4 वाचायचं आणि शब्द द्यायचं. झोपताना 4 अध्याय वाचायचे, म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये बाहेरचे विषय राहणार नाही. चांगले विषय आहेत तेच राहणार, चांगलं करायचं तेच विचार. सकाळी पण थोडं उठल्यावर तुम्हाला वाटेल की मी कोणाचं तरी आता चांगलं करणार, देवाकडे आत्माशरीर अर्पण करायचं. म्हणजे परमेश्वर मोठ्या प्रमाणात तुम्हाला आशीर्वाद करेल, आनंद देईल, शांती देईल. तो सर्वांचे हृदय आहे, मनोगत. आता फारो बरोबर, निर्गम आपण त्याचा 2रा अध्यायापासून जन्म, मोशेचा जन्म, फारोच्या घरात एंट्री कसा करत, त्या बाळाला कसं नदीतून प्रवास करून आणि फारोच्या मुलीने त्याला कसा स्वीकार केला, आणि त्याच घरामध्ये 6 लाख लोकांना बाहेर काढण्याची जबाबदारी. आता तिकडे तुमचं शिक्षण तुम्हाला असं घ्यायचं आहे. आता तुम्ही कोणतरी 2 व्यक्ती आहेत बरोबर, एकाचं मन कठोर असेल तर एकाचं मन नम्र असेल, एकात प्रेम असेल तर एकात नफरत, एकात दया असेल तर एकात दया न करणार असेल. समजलं का? याचा प्रश्न आहे. पण शेवटी परमेश्वरच आपले हृदय झाले. समजलं का? कोणी काय बोललं तर गपचूप राहायचं. आता येशू ख्रिस्त बघा, त्याला किती शरण दिलं नाही का? नाही काय टोकलं हातात? जरा काटा टोकला तर नुसता चिवण्याचा काटा टोकला असेल ते कोमा पडतात नाही, तर एवढे खेळी आणि त्या लाकडाच्या वर दरवाज्यात बोट चमकत ते काळं पडते नाही. आणि या मधल्या भागामध्ये बघा, या भागामध्ये त्यांनी पूर्ण खिळा असा धरून, हात बांधून, खिळा पकडून, घाणाचा असा मारून, त्या हृदयामध्ये केवढं कडक असेल कसं कंट्रोल झालं. जराशी ठेच लागली तर ही कोणासाठी? आपल्यासाठी, आपल्या पापी लोकांसाठी. कधी रात्री झोपताना कधी आपण करतात का की मी आज सकाळपासून रात्री झोपेपर्यंत किती लोकांची मनं तोडली, किती अपशब्द बोलले, किती शिव्या घातल्या, काय काय केलं देवालाच माहिती. मी ह्याचा परिणाम मी देवाला का भोगालो? मग त्याच्यासाठी मला देवासाठी मध्ये ना 16 ते 24 वर्ष मी तर देवाला तेच सांगतो, माझं जीवन तुझ्यासाठीच आहे. कारण तुम्ही माझ्यासाठी जीवन बलिदान केले,
तर माझं जीवन तुझ्यासाठीच एक बलिदान. म्हणून मी माझ्या एक एक विचाराच्या गोष्टी मी शोधतोय आणि जेवढं मला प्रचार काम कार्य करायचंय, सेवा करताय, दान धर्म करताय, जेवढं करायचं तेवढं मी. कारण या पृथ्वीच्या कोणत्या गोष्टी माझ्या जोडीला येणार नाही, एक सेकंड पण माझा नाही. तर मी या जगाच्या सर्व गोष्टीचा विचार करून काय फायदा. जिंदगीचा पहिला आणि शेवट परमेश्वर आहे, आपण तोच विचार करू. मग पहिला आणि शेवट जर परमेश्वर आहे तर आपलं भविष्य काय कामाचं. रोज असे पण विचार करा, माझ्या कुटुंबाचा मी विचार करतो तसं गोरगरीब गरजवंत आहे, तुमच्या नजरेमध्ये कुठेतरी दिसते गरीब माणूस व्यक्ती आहे, त्याला पण काही खाण्याचा प्रयत्न करून द्या, कारण तुम्हाला पण प्रभूचा मोठा आशीर्वाद. मला तर असं खूप वाटतंय, पण माझ्याकडे आर्थिक परिस्थिती नाही, आणि जर ती परिस्थिती आर्थिक असती तर मी या देशामध्ये खूप काही कार्य केले. ज्यांच्याकडे पैसा आहे ना, बराच पैसा नाही, पण ज्याकडे पैसा आहे त्याला बुद्धी नसते. तो कमवतच बघतो, पण उद्या जाणार आहे शेवटचं घेऊन टाकून त्याचा आज माझं उद्या राहील तुझं. पण जेवढं दुसऱ्यासाठी करत राहील त्याचं भविष्य वाढलं जाईल, आणि ते खूप महत्वाचं आहे. प्रेम हा शब्द आपल्या शरीरात, नफरत, निंदा, द्वेष वाढणे करायचं. काहीतरी देव देतो, तो काही वाटते, फक्त मी माझे विचार घेऊनच मनाला लागतो, बाकी काही जेवढं माझ्या तेवढं करतो शांती. कारण काय माहितीये का, आपण आपल्या भविष्यात आपल्यासाठी करत असतो, पण कधी त्याचे फायदे होत नाही. किती प्रयत्न करा, आपले आजोबा गेले, पंजोबा गेले, सगळे घरं दानं जमीन जागा जमा केली, शेवटला काय मिळालं, सगळं झिरोच. भविष्यात काहीतरी करत राहिलं तर ते उपयोग. समाज जगामध्ये सगळ्यात स्वर्गामध्ये जाणारा जर धन नसेल तर फायदा नाही. म्हणजे 6 ते 19 ते 21 पर्यंत वचन तसं दिलेलं आहे. म्हणून ते 16 ते 26 मध्ये वचन दिले, जगात सर्व कमवलं आत्मा गमावला. आत्मा पहिला ठेवा म्हणजे जीवन आपल्याला ठेवता येईल. आता छोटीशी प्रार्थना करीन. परमेश्वर आपल्या सर्वांचा हृदय जाणार आहे, आपल्या मनातले आचार विचार तो सगळे जाणतो. केलेल्या सर्व पापांची, अपराधांची, आपल्या सर्व पापांची, अपराधांची आपल्याला क्षमा करावी. सर्व मंदिर आशीर्वाद आपल्या सर्वांना, प्रभूचा आशीर्वाद आपल्या सर्वांना चांगली सेवा काम कार्य करता यावं, आणि परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे आपलं जीवन जगताना आपला समाज आणि आपला देश हे सर्व परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे सुरक्षित राहावं. प्रभूच्या इच्छेप्रमाणे त्यांना सहाय्य मिळून ही प्रार्थना करतो.